कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एका तरुणीची हत्या झाल्याची घटना समोर आली। 28 वर्षीय नवश्रीने तिच्या मैत्रिणीकडे स्वतःच्या सुरक्षेबद्दल भीती व्यक्त केली होती। त्यानंतर अवघ्या 24 तासात नवश्रीची हत्या झाली। धक्कादायक बाब म्हणजे नवश्रीची मैत्रीण तिच्या शेजारी झोपलेली असतानाच हत्या झाली। मैत्रीण सकाळी उठली त्यावेळी नवश्री तिला गळा कापलेल्या अवस्थेत दिसली। या प्रकरणी पोलिसांनी नवश्रीच्या पतीला अटक केली आहे। बंगळुरूतील केंगारी उपनगरातील SMV लेआउटमध्ये बुधवारी सकाळीच्या सुमारास ही घटना घडली आहे। नवश्रीचा विवाह 3 वर्षांपूर्वी किरणशी झाला। ती पेशाने नृत्य शिक्षिका होती। नवश्रीच्या हत्येनंतर तिची मैत्रीण ऐश्वर्याने किरण विरोधात पोलिसात तक्रार दिली। त्यानुसार 27 ऑगस्टला नवश्रीने ऐश्वर्याला सकाळी मेसेज केला होता। त्यावेळी नवश्री चिंतेत होती, ती भयभीत झाली होती। ऐश्वर्याने संध्याकाळी 4:30 वाजता नवश्रीचं घर गाठलं। यावेळी नवश्रीनं वैवाहिक जीवनातील समस्या किरणसोबत होत असलेल्या भांडणांची माहिती दिली होती। यावेळी तिनं आपल्या जीवाला धोका असल्याचं देखील सांगितलं होतं। संध्याकाळी नवश्री अनिल नावाच्या आणखी एका मित्राला भेटली। तिनं अनिलकडे मदत मागितली। अनिलने नवश्रीला किरण विरोधात पोलीस तक्रार करण्याचा सल्ला दिला। अनिलला भेटल्यानंतर नवश्री आणि ऐश्वर्या रात्री 11:30च्या सुमारास घरी पोहोचल्या। ऐश्वर्या झोपायला गेली। दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली तेव्हा नवश्रीचा मृत्यू झालेला होता। ऐश्वर्याने घटनेची माहिती शेजाऱ्यांना दिली। तिने पोलिसांच्या कंट्रोल रूमशी संपर्क साधला आणि घटनेचा तपशील त्यांना दिला।